तेरी अच्छी बनेगी संतन के जगन्नाथ रे तेरी अच्छी बनेगी संतन के जगन्नाथ रे तेरी बिगड़ी बनेगी सूत सूत महाभागवदनो वदता कथां भगवती पुण्या यदा भगवाच्युतः ऐकायचं असतं, ऐका. साधू संतांचं ऐकायचं असतं. आत्मदेवानं साधू महाराजाचं ऐकलं आणि साधू महाराज म्हणतात, आत्मदेवात कोण म्हणतं तुम्हाला संतती होणार नाही. साधू महाराजांना आपल्या झोळीमधलं फळ काढलं, ऐका, आणि ते फळ काढून आत्मदेवाच्या हातामध्ये देऊन सांगितलं, हे घ्या फळ, घेऊन जा, तुमच्या धर्मपत्नीला खायला द्या, तुमच्या पोटी विद्वान मुलगा जन्माला येईल. फळ दिलं, निघून गेले साधू संत. आत्मदेवानं ते फळ आपल्या हाताशी घेतलं, घरी आले. धर्मपत्नी दाराशी बसलेली, आपल्या नवऱ्यानं काहीतरी कमावून आणलं म्हणून ती धुंदुली गोड बोलत होती, या पतिराज तुमचं स्वागत आहे. नवरा जर कमवता असेल तर बायका फार स्वागत करतात. नवरा जर कमवता नसेल तर उभ्यानं शिवाय देतात चौकामध्ये. तुमच्या तिथं नाही बोलत मी. 7व्या दिवशी मला सगळा अनुभव येतो. आजचा पहिला दिवस आहे ना, 7व्या दिवशी बरोबर आमची मंडळी गोड बोलते. किती दक्षिण आली, एवढं मी बोलतो त्याच्यातून तुम्ही अंदाज घेऊ शकता मी किती बेजार झालेलो माणूस आहे. माणूस बेजारच होत असतो. ते नवीन नवीनच असतं. हातात हात घेणे, जवळ बसणे, नंतर चौकात शिवाय देणे, ते नवीन नवीनच असतं. आत्मदेवानं पाहिलं, मला तर शिवी दिली आता येईना, तिच्यामुळेच तर मी आत्महत्या करण्यासाठी निघालो. आज मी काही आणलंय म्हणून ती माझं स्वागत करते दाराशी बसून. या पतिराज तुमचं स्वागत आहे. आत्मदेवानं सगळं विचार सोडून गेला
आणि जवळचं जे साधू महाराजाचा जो प्रसाद आहे ना ते फळ ते आपल्या धर्मपत्नीला खायला दिलं आणि सांगितलं हे बघ धुंदुली हे फळ आहे एका साधू महाराजांना दिलंय आपल्याला संतती होणार आहे आशीर्वाद आहे हे फळ खा प्रसाद आहे. माणसाने प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. 3 गोष्टीला नाही म्हणू नका. प्रसाद नाही म्हणू नका प्रसादाला. एवढा जरी भेटला तरी प्रसाद येतो नाही म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट कुंकवाला नाही म्हणायचं नाही. तिसरी गोष्ट चहाला नाही म्हणायचं नाही. चहा म्हटल्यानंतर कसं हसू आले. चहा न घेता जर इथे आलो तर असं होत. चहा न घेता घरामध्ये काम करायला लागलो की ते हळदीच मीठच दिसत मिठाची हळदच दिसते तिखट दिसतच नाही. तुम्हाला माहिती का चहा इंग्रजांनीच आणलेला आहे आणि त्या परदेशामध्ये चहा जास्त घेतात. त्याचं कारण असं आहे की तिकडं सगळं थंड आहे. सध्या बर्फ पडतोय तिकडे परदेशामध्ये. बर्फ आहे सगळं बर्फाळलेला प्रदेश आहे सगळा आणि अंगामध्ये उष्णता पाहिजे. त्यासाठी इंग्रज लोक नेहमी चहा यासाठी घेतात बरं का की अंगामध्ये उष्णता राहावी. थंड प्रदेशामध्ये अंगामध्ये उष्णता राहावी म्हणून चहा घेण्याची तिकडली पद्धत येते. तर इंग्रजांनी काही नाही पण चहा सोडून गेले मात्र. आणि चहा न घेता जर आपण इथे बसलो ती मग आपल्याला सुधरत नाही. ते सुद्धा व्यसनच आहे. चहा म्हणजे व्यसनच आहे. मदिरा म्हणजे व्यसन आहे की नाही. चहा म्हणजे व्यसनच आहे. चहाने त्वरे गरबगळ तिरे होतील मग बालक दुबळे फार. जास्त जर चहा घेतला तर लेकर दुबळे आणि पतले जन्माला येतात. ते पाहत एकीकडे आणि चालत एकीकडे. आजी 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 इकडे उभे आहे इकडे आजी म्हणते. प्रसादाला नाही मानायचं नसतं बरं काही नाही का. ते प्रसाद फळ दिलं. धुंदुलीनं प्रसाद हाताशी घेतला की फळ खाल्ल्यानंतर कुठं संतती होते का. अभद्र माणसं अशीच असतात. नामस्मरण केल्यानंतर कुठं देव भेटतो का भागवत ऐकल्यानंतर कुठं पुण्य वाढतं का. अभद्र माणसं असंच म्हणतात. मग येऊ नकोस तुला कोणी आज्ञा दिली इथे यायसाठी. धुंदुलीनं ते फळ घेतलं चिरलं गोमातेला खायला टाकून दिलं. ऐका ना गोमातेचं भाग्य. तिनं ते फळ भक्षण केलं खाल्लं. त्या गोमातेला दिवस गेले आणि गोमातेचा गर्भ वाढू लागला मासाठाई. तिकडे धुंदुलीला मोठ्या बहिणीला सगळं वर्तमान सांगितलं माझ्या नवऱ्यानं फळ आणलं होतं मला कोण मुलगा देईल. तर मोठी बहीण गावातच राहत होती. सख्या बहिणी सख्या जावा होत्या म्हणून सख्या बहिणी सख्या जावा असूच नाही. कठीण अवस्था आहे मग तर बोलता येत नाही. योगायोगानं दगड लागतो. मोठी बहीण म्हणते तू काळजी करू नकोस धुंदुली मला 2 मुलं आहेत. हा 3रा गर्भ आहे. मुलगाच जन्माला येणार आहे. पूर्वी हे सगळं कळायचं. गरोदर बाईकडे पाहिल्यानंतरच कळायचं की मुलगा होणार का मुलगी. ते हे आपलं ज्ञान आहे. आणि पूर्वीचे वैद्य सांगायचे काही काळजी करू नका बाई तुम्हाला चांगलं ठणठणीत पोरग जन्माला येणार आहे पण तुम्ही हलके हलके कामं करत जा. पूर्वीचे वैद्य सांगायचे. आताचे डॉक्टर सांगतात बाई पलंगाच्या खाली उतरू नका. ती पलंगावर बसून म्हातारीला सांगते सासूबाईला चहा आणा पाणी आणा जेवण आणा त्या ठिकाणी. ते असं जन्माला येत. तिला सांगितलेलं बरं ते निवळ मुरकुल निवळ मुरकुल हाडाची काठी. तुम्ही आम्ही पहा कशी टरबुजासारखे पोर असे दणगड पाहिजेत. पोर आपले असे मुळमुळ नको. पोर असे चांगले दणगड पाहिजेत आपले. आणि धुंदुलीच्या बहिणीने सांगितलं मी तुला मुलगा देते. बहिणीच्या वचना झाल्या शपथा झाल्या. हे आत्मदेवाला माहितीच नव्हतं. धुंदुली घरी आली आणि आपल्याला गर्भ राहिला असं नाटक करू लागली. शिरगुटे बागोनी वाढले पोट शिरगुटे बागोनी वाढले पोट
चिरगुटे बांधोनी वाढविले पोट चिरगुटे बांधोनी वाढविले पोट बांधोनी वाढविले पोट चिरगुटे बांधोनी वाढविले पोट आवाज द्या, आवाज द्या. चिरगुटे बांधोनी वाढविले पोट चिरगुटे बांधोनी वाढविले पोट हे गरीब वाटले कामरे गरीब नवीन मराठी आवाज द्या. चिरगुटे वाढी वाढविले पोट चिरगुटे वाढवणे वाढविले पोट चिरगुटे वाढवणे वाढविले पोट चिरगुटे वाढवणे वाढविले पोट बांधोनी वाढा हॅलो हॅलो थोडा आवाज द्या. नवीन माईक जो आहे ना त्या नवीन माईकला आता जो दिला त्याला आवाज द्या थोडा गुलाबी कलरचा वायर हॅलो थोडा आवाज द्या ना याला. हॅलो द्या थोडासा आवाज द्या हॅलो आत्मदेव पुरो तस्मिन् सर्व वेद विशारदाः ऐका धुंदुलीनं आपल्या पोटाशी काही चिंध्या बांधल्या ऐका आणि आपल्या नवऱ्याला येऊन म्हणते पहा पतिराज तो प्रसाद आणला ना तुम्ही तो प्रसाद खाल्ल्यानंतर मला दिवस गेले खोटं बोलली जी धर्मपत्नी नवऱ्याशी खोटं बोलते ती काय पतिव्रता होणार आहे पतिव्रतेचे सुद्धा लक्षणं सांगितले पतिव्रतेनं अहो पतिव्रता होणं साधी गोष्ट नाही फार खस्ता खाव्या लागतात ऐका लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर एकदम सुखाचे दिवस येत नसतात लग्न झाल्यानंतर या घरात आल्यानंतर कुठं सुख एकदम मिळेल आधी नवऱ्याचा स्वभाव पाहावा लागतो सासूबाईचा स्वभाव पाहावा लागतो सासऱ्याचा स्वभाव पाहावा लागतो दीर भाई सगळ्यांचा स्वभाव पाहावा लागतो तसे बायका हुशारच असतात ना नवऱ्याचा स्वभाव कोण कुठं नस दाबायची त्याचा अभ्यास करावा लागतो तो अभ्यास तर तुमचा कुठं क्लास लावलेला असतो काय माहिती नाही तुमचं नाही म्हणायचं आमच्या तिकडला सांगतोय बा एवढं बोलतोय म्हणून तुम्ही पाहू अंदाज घेऊ शकता मी किती व्याजार झालेलो आहे तुमची इथं सगळं चांगलं आहे आपण आपलं ठरलेलं आहे जिथं तिथं आत्मदेवाला वाटलं बरं झालं त्या साधू महाराजाचा प्रसाद महाराज धर्मपत्नी दिवस गेले आत्मदेवाला खूप छान वाटलं पण ते धुंदुलीनं खोटं बोलली 9 महिने 9 दिवस इकडे बहिणीचे वाढले गर्भ बहिणीचा वाढत होता ही नाटक करत होती घरामध्ये ऐका मोठ्या बहिणीला संतती झाली मुलगा झाला अंधारामध्ये पोरग देऊन टाकलं धुंदुलीच्या हातामध्ये मोठ्या बहिणीला लहान बहिणीला पोरग दिलं आणि धुंदुरीना बहिणीचा मुलगा हाताशी घेऊन घरामध्ये येऊन नवऱ्याला म्हणते बघा पतिराज किती सुंदर मुलगा आहे तुमच्यावर गेला आहे आत्मदेवाना तो मुलाला पाहिलं बारकाईनं पाहिलं पण ते चित्रच कोणाचे जुळत नव्हतं ते जेवढे माणसं बसलेत ना आपला चेहरा एकतर आईच्या चेहऱ्याशी जुळतो नाही तर वडिलाच्या चेहऱ्याशी देव कसा स्टॅम्प तयार करत असेल विचार करा तुम्ही 140 कोटी जनता आपल्या भारताची पण सगळ्यांचे चेहरे वेगवेगळे आहेत सगळ्यांच्या अंगठ्याच्या रेषा सुद्धा वेगवेगळ्या आहेत काय परमेश्वराचे लीला आहे बघा अंगठ्याचा अंगठा सुद्धा प्रत्येकाचा ते शिरच वेगवेगळा आहे पैसे काढायला गेल्यानंतर अंगठाच द्यावा लागतो आता कोणी आला असताना अंगठा देऊन पैसे काढले असते म्हणजे त्याची लीला सांगतोय त्याची लीला कशी आहे अंगठा प्रत्येकाला आहे पण सगळ्या रेषा वेगवेगळ्या आहेत पाणी तेच आहे ऊसाला तेच पाणी आहे मिरच्याला तेच पाणी आहे मात्र ऊस तिखट असतो
ऊस गोड आहे. जमला खेळ. हेच तर मला पाहिजे होत. इथं बसल्यानंतर टॉपल्यात गेला ते मात्र ऊस गोडच असत आणि मिरच्या तिकडच असत. एक कला आहे, कला. त्या कलेकरीने मन आकर्षित करावं लागतं. ते सहजासहजी शक्य नाही. हातोटी असते माणसाला आकर्षित करण्याची. मात्र ऊस गोडच असतो. पाणी तेच आहे, मिरच्याला पाणी तेच आहे, ऊसाला पाणी तेच आहे. मी तुम्हाला देवाच्या लीला सांगतोय. 140 कोटी जनता आहे, पण प्रत्येकाचा चेहरा वेगवेगळा आहे. म्हणजे देवाच्या लीला इतक्या लीला आहेत देवाच्या. सूर्य दिसतोय आपल्याला, देव जर पाहिजे असेल तर सूर्यनारायण दिसणारा देव. कधी सूर्याला नमस्कार केला नाही. चंद्राला नमस्कार करतील चतुर्थीच्या दिवशी, पण सूर्याला नाही केला. कधी सूर्याला चहा घ्यायला पण नाही बोलवलं. या सूर्यनारायणा चहा घ्यायला, घ्या म्हणे बिना साखरेचा. शुगर झाली काय त्याला? ते न दिसत नाही तेच बरं. दिसूनही जर चहाला बोलवत नाहीये काय अर्थ आहे का? नाही दिसत तेच बरं. आत्मदेव पुरो तस्मिन् सर्व वेद विशारदा. आत्मदेवानं त्या बाळाला पाहिलं. फक्त 10 मिनिटं घेतो, ऐका. आत्मदेवानं त्या लेकराला पाहिलं, पण साधूंचा प्रसाद आहे त्यामुळे काही बोलले नाही. आणि त्या लेकराला जवळ केलं आणि धुंदुलीचा मुलगा आहे म्हणून त्या बाळाला नाव प्राप्त झालं, धुंदुकारी इति नामताः. त्या गोमातेला दिवस गेले होते. फळ खाल्ल्यानंतर गोमातेच्या पोटी एक सुंदर मुलगा जन्माला आला. त्या बाळाचे कानच होते गाईसारखे. गावातले सगळे लोक यायचे, चला चला गाईला मुलगा जन्माला आला, चला. आणि त्या बाळाला नाव प्राप्त झालं, गोकर्ण इति नामताः. बर का? गोकर्ण सुंदर विद्वान, लहानाचा मोठा झाला. धंदुककारी सुद्धा लहानाचा मोठा झाला. घरामध्ये धंदुककारी मुलगा आपल्या उसरीवर जन्माला आला. म्हणून आत्मदेवानं त्या लेकराला घरात घेतलं. त्याचाही सांभाळ केला गोकर्णाचा आणि त्या धंदुककारीचा सुद्धा सांभाळ केला. दोघेही जण लहानसे मोठे होऊ लागले, पण मात्र गोकर्ण विद्वानच निघाले. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. धुंदुकारी महाखला, धुंदुकारी महाखला. धुंदुकारी निष्प्रवृत्तीचा निघाला. घराघरामध्ये चोऱ्या करू लागला. दोघही जण लहानसे मोठे झाले. संस्कार ते संस्कारच असतात. आपले संस्कार वाया जात नसतात. ऐका, आपल्या लेकरावरती संस्कार एकदा आपण दिले की ते वाया जात नसतात. इतर लोक वाया जातील, पण आपला मुलगा नाही वाया जाणार. आपल्या हिंदूंचा मुलगा नाही वाया जाणार. त्यासाठीच मुलांना संस्कार द्यावे लागतात. तुम्हाला माहितीच नाही की छत्रपतींना घडवण्यासाठी 2 संत होते. महाराज उगाच घडले नाही. शहाजी राजांनी आपल्या लेकराला घडवण्यासाठी 2 विद्वान संत काशीचे बोलवले होते. आणि काशीचे 2 संत यासाठी बोलवले होते की माझ्या लेकराला, माझ्या शिवाजीला तुम्ही ग्रंथ सांगा, भागवत सांगा. लहान होते छत्रपती आपले. त्यावेळेस त्या संतांनी लहान असताना त्यांना भागवताची कथा सांगायला सुरुवात केली. हे चरित्र कोणी सांगतच नाही, आपण ऐकायलाच तयार नाही ना. महाराज लहान होते. जोपर्यंत लेकरं लहान आहेत तोपर्यंतच मुलं ऐकतात. एकदा की तो 12 वर्षाचा आणि 14 वर्षाचा पोरग झाले की नाही ऐकत. ते लहान आहे तोपर्यंत लेकरं ऐकतात. छत्रपती बसायचे, कथा ऐकायचे. त्या 2 काशीचे जे संत होते त्या संतांनी छत्रपतींना घडवण्यासाठी भागवताची कथा सांगितली. तुम्हाला हेच मला सांगायला आनंद वाटतो की महाराजांनी सुद्धा भागवताची कथा लहानपणी ऐकलेली आहे. आपण कोण? महाराजांनी भागवताची कथा ऐकली. भगवान गोपाल कृष्ण ज्या पद्धतीने टोपल्यामध्ये बसून निघाले होते, महाराजांना ती युक्ती कामाला आली का नाही? दिल्लीला गेले पण तिकडून ती युक्ती कामाला आली का नाही महाराजांना? संस्कार ते संस्कारच असतात. आपले संस्कार वाया जात नसतात.
त्यामुळे इथे जन्माला जो आलाय ना हिंदू धर्मामध्ये तो कधीच वाया जाणार नाही, एखादा असतो. आणि आपल्या या आपण भाग्यवान आहोत की आपल्या इथे इथे महाराज जन्माला आले, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा. मला म्हणायला आनंद वाटतो पहा. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दरडा. माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दरडा. माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दरडा. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दरडावर. नाव गाजत गड किल्ल्याच्या दरडावर. शिवनेरीचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दरडावर. स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारीवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या जातीवर तेजले आपल्या निकऱ्या जातीवर. प्राणपणाने लढले बावळे बरोबरच्या राजावर. प्राणपणाने लढले बावळे बरोबरच्या राजावर. जय भवानी, जय भवानी. माझ्या राजाचं नाव भगवते राजा
शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. दुरात्मंतवनाशार्थ आवाज द्या माझी माहिती भविष्यामी धरातले. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला कधीही वाया जात नाही. मला सांगायला आनंद वाटतो की महाराजांनी सुद्धा ही भागवताची कथा ऐकली, त्यामुळे महाराज सुद्धा घडले. आपले संस्कार ते संस्कारच असतात. गोकर्ण चांगलेच होते. शेवटी गाईच्या पोटी जन्माला आलेला वाया जाईल का? पण धंदुककारी मात्र निष्प्रवृत्तीचा निघाला. घराघरामध्ये चोऱ्या करत होता. गोकर्णाला असं वाटलं की मनुष्य जन्म ईश्वर प्राप्तीसाठी आहे. निघाले गोकर्ण चारधाम यात्रेला. ऐका. आणि हा घराघरामध्ये चोऱ्या करत होता. आई वडिलांना मारत होता. आई मला पैसे दे, बाबा मला पैसे द्या. त्या दुष्टानं आपल्या वडिलाला मारलं धुंदुककारीनं घरामध्ये. वडिलांनी ज्यावेळेस लेकराच्या हातचा मार खाल्ला त्यावेळेस बापाला असं वाटलं लहानपणी जर मेला असता तर बरं झालं असतं. बापाला पश्चाताप झाला. साधू महाराजांना मला जे सांगितलं होतं ते सत्य सांगितलं होतं. अरण्यामध्ये असताना साधू महाराजांना सांगितलं होतं की संतती नाहीये तेच चांगलं आहे, पण मी त्यांचं नाही ऐकलं. आता आत्मदेवाच्या लक्षात येत होतं की साधू महाराज सत्य सांगत होते. आत्मदेवाने घर सोडलं. मुलांना मारलं ना. आत्मदेवाने घर सोडलं, निघून गेले अरण्यामध्ये. परत घरी वापस नाही आले. आईला मारत होता हा दुष्ट. कशासाठी? तर पैसे दे म्हणून, पिण्यासाठी. धंदुरीनं सुद्धा घर सोडलं. धंदुरीनं दगड आपल्या कमरेला बांधला. विहिरीमध्ये आत्महत्या केली. तिने सुद्धा प्राण सोडून दिला. घरामध्ये एकटा राहिला हा धुंदुककारी. आता तर रान मोकळं झालं होतं या दुष्टाला. या दुष्टानं आता घरामध्ये बसून मदिरा प्राशन करावी, वेश्यागमन करावं. वेश्यागमन करून घरामध्ये दारू पिऊन गुंग झालेला धुंदुककारी. त्यावेळेस एक वेश्या इतकी हुशार होती की तिने विचार केला याच्याकडे पैसा भरपूर आहे. एका वेश्येनं एक दोरी आणली, गळफास देऊन मारून टाकलं. धुंदुककारी मरण पावला. वेश्याने त्याच्याजवळचा पैसा घेतला. वेश्या पळून गेल्या, पण मरण पावला हा धुंदुककारी. मेल्यानंतर पिशाच्य योनीमध्ये गेला. त्याला गती नाही मिळाली. कशी मिळणारी? आई वडिलांना मारणारा हा पापी कसं काय गती मिळणार? आई वडील म्हणजे जिवंतपणे हे तीर्थ सांगितलेले. नाही तुमच्या हातून चारधाम यात्रा घडल्या तर काही हरकत नाही. नाही तुमच्या हातून अन्नदान झालं चालेल. नाही आपल्या हातून चांगले संकल्प सुटले पुण्याचे चालेल. पण आई वडिलांची नुसती सेवा जरी केली तर चारधाम यात्रा केल्याचं पुण्य आहे. कुठे जायची सुद्धा गरज नाही. जिवंत देव म्हणजे आई वडील. त्यांची सेवा केली मेवा मिळणारच. आणि सेवा करणं हे कर्तव्य आहे आपलं. मेवाची अपेक्षा का? धुंदुककारी मरण पावला. पिशाची योनीमध्ये गेला. आणि रात्र झाल्यानंतर लोकांना अंधारामध्येच दिसायचा. कधी कुत्र्याच्या वेशामध्ये, कधी मांजरीच्या वेशामध्ये, कधी मोठा आवाज काढायचा. वेगवेगळ्या रूपामध्ये दिसायचा. अंधार पडल्यानंतर गावकरी शेतामध्ये जात नव्हते, घरात बसत होते, घाबरले होते. गावातल्या लोकांनी विचार केला हे किती दिवस चालणार आहे असं? हा अंधारामध्ये दिसतो, पापी आहे हा धुंदुककारी, आपल्याला घाबरवतोय. त्याच्या उद्धारासाठी काहीतरी करावं लागेल ना. गावातल्या लोकांनी ठरवलं आपण याच्या भावाला सांगू, गोकर्णाला सांगू. गोकर्ण चारधाम यात्रेला निघालेले. गावातले सगळे लोक गोकर्णाला शोधण्यासाठी तीर्थक्षेत्री गेले. आणि गोकर्णाला घडलेलं वर्तमान सांगितलं की तुझा भाऊ नीच प्रवृत्तीचा पिशाच्य योनीत गेलेला, त्याचा उद्धार कर. गोकर्णा भावाचा उद्धार कर.
यात्रा करत असताना गोकर्ण घरी आले आणि गोकर्णानं आपल्या भावाच्या उद्धारासाठी घरामध्ये भागवताची कथा लावली. कथा ऐकण्यासाठी 7 कांड असणाऱ्या वेळूमध्ये येऊन बसला धुंदुकारी आणि तो सुद्धा भागवत ऐकू लागला. ऐका ना, भागवताची कथा ऐकल्यानंतर त्या पिशाच्या म्हणजे धुंदुकारीला सुद्धा गती मिळाली रे. आणि घरामध्ये कथा चालू झाली. गोकर्ण संस्कृत वाचत होते. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखात अमृत द्रव्य संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मुहुर मुहुरसिका भुवे भावुका. श्लोक चालू झाले. वेळूमध्ये बसलेला धुंदुकारी डोळ्यासमोर चित्राणा. हे श्लोक चालू झाल्यानंतर वेळूमध्ये बसलेला धुंदुकारी भावाला बोलायचा गोकर्णाला, हे गोकर्णा बंद कर ही वाडवड. पिशाची योनी म्हटलं होतं ना, पण गोकर्णाचा प्रयोग चालूच होतो. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराज्वाम. तो बडबड करायचा, बंद कर गोकर्ण. तरी याचं चालूच. पुत्रेति तन्मयतया तरवो विनिष्टुं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. गोकर्णाचं चालूच होतं. हे श्लोक मराठी कथा नाही, श्लोक महत्वाचे. भागवताचा 1 दिवस झाला की 1 कांड गळून पडायचं. 2 दिवस झाले दुसरं कांड, 3 दिवस झाले तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7 दिवस झाले. आणि 7वा दिवस उजाडला. भागवताचा शेवटचा श्लोक चालू झाला. सच्चिदानंद रूपाय. पहिला तर हा होय, पण शेवटचा ज्यावेळेस श्लोक चालू झाला ना, नारायण परम योगे. शेवटचा श्लोक क्या नारायण. ज्यावेळेस तो श्लोक चालू झाला, तो श्लोक शेवटचा संपला. 7 दिवस पूर्ण झाले. 7 कांडे पडले. फाडकन असा आवाज झाला आणि धुंदुकारीचा दिव्य देह बाहेर पडला. भागवताची कथा ऐकून दिव्य देह दिव्य कथा ऐकून नंद सुनंद विमान घेऊन आले वैकुंठातून आणि त्या धुंदुकारीला बसवून विमानात आणलेलं वैकुंठात. फक्त एक भागवताची कथा ऐकली म्हणून त्याला गती मिळाली. महापापी गोकर्ण धुंदुकारीने गोकर्णाने उद्धार केला भावाचा. धुंदुकारीचा महापापीचा जर उद्धार होत असेल तर आपलं पापच किती काय हो. आपण काय महापापी आहोत का? आपलं पापच किती गेलं. आपण फक्त मी म्हटलं ना, शेजारणीच्या उष्णा देण्यात बदल करतो, एवढंच आपलं पाप आहे. उष्णा त्यांना मोठी वाटली आणि वापस करायची वेळ आली की लहान वाटली. एवढंच आपलं पाप. महापातक नाशनम. महापातकाचा सुद्धा उद्धार होतो, पाप्यांचा सुद्धा उद्धार होतो अशी गती देणारी अशी ही कथा आहे. इसे श्रवण कर मिट जाती है, 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 इसे श्रवण कर मिट जाती है. जन्म जन्म की व्यथा, जन्म जन्म की व्यथा. जय जय भागवत कथा, जय श्री 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 भागवत कथा.
भागवत कथा कलिका मद गाई, भागवत कथा कलिका मद गाई, भागवत कथा कलिका मद गाई, सुजन सजीवन मोहि तुहाई, सुजन सजीवन मोहि तुहाई, सुजन सजीवन मोहि तुहाई, सुजन सजीवन मोहि तुहाई, तेरा परमानंद बन जाएगा, तेरा परमानंद बन जाएगा, व्यास करी हरि कथा, व्यास करी हरि कथा, जय भागवत कथा, जय श्री 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 व्यासांनी आपल्यासाठी अतिशय सुंदर ही भागवताची कथा आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी लिहून ठेवली. आपण भाग्यवान आहोत. ऐका ना, की श्रीमद भागवताची कथा श्रवण करतोय. आपल्या हनुमंताच्या चरणी बसून आपण सगळेजण ही भक्ती करतोय आणि जागृत देव आहे आपले हनुमंतराय. त्यातही आपण सगळे भावी भक्त बसून त्या बालकावरती कृपा करताय. तुम्ही माझ्यावरती आनंद आहे, तुमचा आशीर्वाद आहे, म्हणून तर मी परत परत येतोय. परत परत आपली भेट आहे. मला असं वाटतं परत येणार आहे मी, असं वाटतं मला. अजून सांगणार नाही, मला वाटतं परत भेट होणार आहे असं वाटतंय. एक सांगू तुम्हाला, पुण्यवान माणसाचा वेळ सत्संगामध्ये जात असतो. ऐका ना, पुण्यवान माणसाचा वेळ सत्संगात जात असतो आणि पापी लोकांचा वेळ व्यसनामध्ये जात असतो. पापी लोक इकडे येऊ शकत नाही. इथे पुण्यवान माणूसच येऊ शकतो. इथे पैसा चांगल्याचाच येतो. पापी लोकांचा पैसा येऊ शकत नाही. महिला मंडळ अतिशय उत्साही महिला मंडळ आहे. आपल्या या कुंडलिक नगर मध्ये आल्यानंतर मला सुद्धा एक असं उत्साह येतो, काय सांगावं तुम्हाला. माणसानं कोणासोबत राहावं, जे सकारात्मक असतात की नाही, जे उत्साही असतात की नाही, अशा लोकांच्या सोबत राहावं. जे मरगळलेले त्याच्यासोबत नाही राहायचं. काही लोक बोलते मरगळलेले. विचारा काय चाललं, का चाललं देव म्हणतो रडा का म्हणणार ना, जरा एवढं सगळं देव नाही, जरा हसत तर जा. उत्साही लोकांसोबत मला तुमच्यासोबत इथं बसून कथा करायला मोठा आनंद वाटतो, कारण आपण सगळेच जण उत्साही आहात. आजचा पहिला दिवस आहे, थोडासा विलंब झालाय, मान्य आहे. सगळी तयारी करावी लागते. माझ्या पाठीमागे फार मोठं काम होतं. आता मी सांगू शकत नाही, जाऊ द्या काय सांगायचं. त्याच्यामुळे ते काम करत 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 इथं आलोय मी. तर विशेष म्हणजे आजचा हा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. झालेली ही सेवा मी देवाच्या हनुमंतरायाच्या चरणी ही सेवा, पहिल्या दिवसाची सेवा अर्पण करीतो आणि वाणीला विराम देतो. आपले महाराज मंडळी सुद्धा इथे येत आहेत. आता लगेचच मला असं वाटतं हरिपाठ आहे. हरिपाठाला मात्र सगळ्यांनी इथं यायचंय. काही 7 दिवस देवाला दिल्यानंतर बिघडत नसतं पहा. 7 दिवस द्यायचे, सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा. भागवताची कथा आहे, आपल्या सगळ्यांचीच कथा आहे. इथं आमंत्रणाची वेळ नाहीये. परमार्थामध्ये आमंत्रण नसतं. सगळ्यांनी यावं आणि हा परमार्थ भरभरून करावा. मला साथ देणारे आमचे योगेश महाराज आहेत. मला साथ देणारे आमचे जाधव महाराज आहेत, सोमेश्वर महाराज. या सगळ्यांच्या सहाय्यानं या ठिकाणी ही कथा संपन्न होते. मी एकटा तरी काय करणार आहे, पण आपल्या सगळ्यांचं सहाय्य आहे. त्यामुळे एकंदरीत मी ही कथा करण्याचा प्रयत्न करतोय. झालेली ही सेवा देवाच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देतो आणि आरतीची लवकरात लवकर तयारी करावी. अगदी आरती 5 मिनिटांमध्ये एक आपल्याला हिंदी आरती आहे, फार गोड आरती आहे. तीच आरती घ्यायची आणि ती आरती घेऊन हे प्रथम दिवसाची ही सेवा देवाच्या चरणी समर्पित करायची. गोपाल कृष्ण
लावा आरती लावा. हो